आता आपण बघूया डिस्फेजिया. आता फेजिया ह्याच्यावर आपण लक्षात ठेवू शकतो इसोफेगस. सो डिस्फेजिया हे इसोफेगसच्या रिलेटेड आहे. इसोफेगस कशाला हेल्प करतं, त्याचे जे पेरिस्टाल्सिस मूवमेंट आहेत ते फूड स्वॉलो करायला हेल्प करतं. सो डिस्फेजिया म्हणजे स्वॉलोईंगमध्ये काही डिफिकल्टी येणं इज डिस्फेजिया. सो डिस्फेजिया इज डिफिकल्टी इन स्वॉलोईंग. आणि हे तर आपण बघितलं डिफिकल्टी इन स्वॉलोईंग. पण जर पेनफुल स्वॉलोईंग होत असेल तर ह्याला आपण म्हणतो ओडायनोफेजिया. डिस्फेजिया म्हणजे अवघड जातं आहे स्वॉलो करायला, पण ओडायनोफेजिया म्हणजे दुखतं आहे स्वॉलो करताना. सो पेनफुल स्वॉलोईंग इज ओडायनोफेजिया अँड डिफिकल्टी इन स्वॉलोईंग इज डिस्फेजिया. काय बोललो आपण, ओडायनोफेजिया आणि डिस्फेजिया. आता इथे आपण ओडायनोफेजिया नाही बघणार आहे, आपण डिस्फेजिया बघणार आहे. आता डिस्फेजियाचे जे कॉजेस असतात ना ते दोन कॅटेगरीमध्ये डिवाईड केलेत. सो डिस्फेजियाचे दोन कॅटेगरीमध्ये कॉजेस सांगितलेत. पहिली कॅटेगरी पडती प्री इसोफेजियल कॉजेस आणि सेकंड येतं इसोफेजियल कॉजेस. आता प्री इसोफेजियल कॉजेस म्हणजे काय की इसोफेगसच्या आधी कुठे कुठे आपण सॉलो करतो, ओरली आपण सॉलो करतो, फॅरेंजियल फेज होतो त्या फूडचा. सो इथे काही डिस्टर्बन्स आला तर आपण ते कन्सिडर करतो अंडर प्री इसोफेजियल कॉजेस. आणि इसोफेजियल कॉजेस म्हणजे जेव्हा ते फूड बोलस आहे ते इसोफेजियल फेजमध्ये असतात तेव्हा काही डिफिकल्टी आली स्वॉलो करण्यासाठी, ते म्हणतो आपण इसोफेजियल कॉज. सो डिस्फेजियाचे जे कॉजेस आहेत ते दोन कॅटेगरीमध्ये डिवाईड करतो आपण, प्री इसोफेजियल, इसोफेजियल. प्री इसोफेजियल म्हणजे इसोफेगसच्या आधीचा जो फेज आहे म्हणजे ओरल फेज किंवा फॅरेंजियल फेज, ह्या डिग्लिटेशनच्या फेजेसमध्ये काही डिस्टर्बन्स आला तर ते येतं अंडर प्री इसोफेजियल कॉजेस. आणि इसोफेजियल कॉजेस म्हणजे काही रिझन्समुळे जर इसोफेजियल फेजमध्ये डिग्लिटेशनसाठी प्रॉब्लेम आला तर आपण ते कन्सिडर करतो अंडर इसोफेजियल कॉजेस. आता पहिला आपण बघूया प्री इसोफेजियल कॉजेस. प्री इसोफेजियल कॉजेसमध्ये काय सांगितलं आहे, आता आपण जेवण केलं, आपण फूड इनटेक केलं, मग त्या फूड आपण जे खाल्लं आहे ते प्रॉपरली मॅस्टिकेट होणार, ते ल्युब्रिकेट होणार आणि हे जे ल्युब्रिकेटेड फूड आहे त्याला आपलं हार्ड पॅलेट आणि टंग फॅरिंग्समध्ये ढकलतं. हे झालं आपलं ओरल फेज. हे होते तोंडामध्ये. काय होतं आहे, जे प्रॉपरली मॅस्टिकेटेड आणि लुब्रिकेटेड फूड आहे त्याला आपली टंग आणि हार्ड पॅलेट फॅरिंग्समध्ये ढकलते. हे झालं ओरल फेज. आणि ह्यात काय डिस्टर्बन्स आला तर डिस्फेजिया होणार, म्हणजे स्वॉलो करण्यामध्ये डिफिकल्टी येणार. आता आपण म्हणतोय ओरल फेजमध्ये काही डिफिकल्टी येऊ शकते. आता हे डिस्टर्बन्सेस कसे येऊ शकतात, पहिलं तर सांगितलं की मॅस्टिकेशनमध्ये काही डिस्टर्बन्सेस येऊ शकतात. मॅस्टिकेशनसाठी प्रॉब्लेम कसा होऊ शकतो, जर मँडिबल फ्रॅक्चर झाला आहे किंवा अप्पर किंवा लोअर जॉमध्ये ट्यूमर झाला आहे किंवा मग काही रिझन्समुळे आपला टेम्पेरो मँडिब्युलर जॉईंट खराब झाला आहे. सो ह्या सगळ्या रिझन्समुळे मॅस्टिकेशनमध्ये प्रॉब्लेम होणार आणि त्यामुळे स्वॉलोईंगमध्ये प्रॉब्लेम होणार. सो डिस्टर्बन्सेस इन मॅस्टिकेशन कशामुळे होऊ शकतं, जर मँडिबल फ्रॅक्चर झाला आहे, जर अप्पर आणि लोअर जॉमध्ये ट्यूमर आहे किंवा मग टेम्पेरो मँडिब्युलर जॉईंटमध्ये काय प्रॉब्लेम आहे. आता अजून कोणत्या रिझन्समुळे ओरल फेजमध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात, जर झेरॉस्टॉमिया असेल. झेरॉस्टॉमिया म्हणजे काय, ड्रायनेस ऑफ माउथ. जर झेरॉस्टॉमिया झाला, जर माउथ ड्राय झाला तर ते फूड प्रॉपरली लुब्रिकेटच होणार नाही, त्याच्यामुळे ते स्वॉलो करायला प्रॉब्लेम होईल. सो सेकंड झालं आपलं झेरॉस्टॉमिया. पहिलं काय झालं, मॅस्टिकेशनमध्ये प्रॉब्लेम येतो आहे, काही जॉईंट प्रॉब्लेममुळे किंवा जॉमध्ये ट्यूमर असल्यामुळे किंवा फ्रॅक्चर असल्यामुळे, ह्या सगळ्यामुळे मॅस्टिकेशनला प्रॉब्लेम येते. सेकंड लुब्रिकेशनला प्रॉब्लेम येतो आहे. हे कशामुळे होऊ शकतं, जर झेरॉस्टॉमिया झालं तर. थर्ड आपण सांगितलं, आता आपण काय सांगितलं, टंग आणि हार्ड पॅलेट त्या फूडला पुश करत आहे. पण टंग जर हालत नसेल, टंगची मोटिलिटी अफेक्ट झाली असेल तरी पण आपल्याला ओरल फेजला प्रॉब्लेम येईल. टंगची मोटिलिटी कशामुळे हॅम्पर होऊ शकते, जर टंगचं पॅरालिसिस झालं किंवा टंगवर अल्सर्स आले किंवा ट्यूमर्स असेल, ॲप्सेस फॉर्म झालं किंवा टोटल ग्लॉसेक्टॉमी केली, टंगच काढून टाकली, अशा सगळ्या गोष्टींमुळे आपली टंग हलणार नाही. आणि ह्याच्यामुळे टंग हलायला प्रॉब्लेम झाला तर आपण फूड कसं खाली ढकलणार ना, सो ह्याच्यामुळे डिस्फेजिया होईल. सो थर्ड आपण सांगितलं डिस्टर्बन्सेस इन द मोटिलिटी ऑफ द टंग. मग नेक्स्ट सांगितलं आहे क्लेफ्ट पॅलेट. जर क्लेफ्ट पॅलेट असेल तरी पण आपल्याला ओरल फेजमध्ये प्रॉब्लेम होईल. आपला हार्ड पॅलेटच नीट नाही आहे ना, मग आपण कसं त्या फूडला खाली ढकलणार फॅरिंग्समध्ये. सो ओरल फेजमध्ये काय काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात, आपण काय काय बघितलं. पहिलं तर डिस्टर्बन्स इन मॅस्टिकेशन. चावायला कशामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो, जर मँडिबल फ्रॅक्चर झाला आहे, जॉमध्ये ट्यूमर्स आहेत किंवा टेम्पेरो मँडिब्युलर जॉईंटमध्ये काही प्रॉब्लेम झाला आहे. सेकंड, जर ल्युब्रिकेशन नीट होत नाही आहे जेवणाचं, ते कशामुळे होत असणार, झेरॉस्टॉमिया झालं तर. थर्ड, जर टंग नीट मूव्ह करत नाही आहे.
फोर्थ आपल्याला हार्ड पॅलेट पण लागत होता. सो जर क्लेफ्ट पॅलेट असेल तरी आपल्याला डिस्फेजिया होईल. सो हे झालं ओरल फेजमध्ये काय काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात ज्याच्यामुळे डिस्फेजिया होऊ शकतं. मग आता नेक्स्ट आपण बघूया की फॅरेंजियल फेजमध्ये काय काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात ज्याच्यामुळे डिस्फेजिया होऊ शकतं. आता यात पहिलं सांगितलं आहे की जर टॉन्सिल्स किंवा सॉफ्ट पॅलेट किंवा फॅरिंग्स किंवा टंगच्या बेसला ह्या सगळ्या ठिकाणी जर चुकून ट्यूमर असेल तर त्यामुळे फूडचं ऑब्स्ट्रक्शन होईल आणि त्याच्यामुळे डिस्फेजिया होणार. सो पहिला पॉईंट काय सांगितलं की जर ट्यूमर असेल टॉन्सिलच्या ठिकाणी किंवा सॉफ्ट पॅलेट किंवा फॅरिंग्स किंवा टंगच्या बेसला यामधून कोणत्याही ठिकाणी जर ट्यूमर असेल तर ऑब्स्ट्रक्शन कॉजल आणि त्याच्यामुळे डिस्फेजिया होणार, आपल्याला स्वॉलो करायला येणार नाही. मग सेकंड सांगितलं आहे की काही इन्फ्लेमेटरी कंडिशन्स असतील लाईक टॉन्सिलायटिस, एपिग्लॉसायटिस, ह्या सगळ्या गोष्टींमुळे इन्फ्लेमेशन होणार, त्यामुळे डिफिकल्टी इन स्वॉलोईंग होणार. सो हे पाहिलं आपण की फॅरेंजियल फेजमध्ये काय काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात ज्याच्यामुळे डिस्फेजिया होईल. सो पहिल्यात आपण बघितलं ओरल फेजमध्ये, त्यात 4 बघितले. सेकंड पाहिलं आपण फॅरेंजियल फेजमध्ये काय प्रॉब्लेम होऊ शकतो. ह्यात आपण 2 गोष्टी बघितल्या. पहिलं तर ट्यूमरमुळे ऑब्स्ट्रक्शन, सेकंड इन्फ्लेमेटरी कंडिशन्स. सो हे झाले आपले प्री इसोफेजियल कॉजेस. मग आता सेकंड येतं आपलं इसोफेजियल कॉजेस. आता ह्यात काय होणार की इसोफेगसमध्ये काय प्रॉब्लेम झाला असेल त्याच्यामुळे जे फूड आहे ते इसोफेगसमधून खाली जाणारच नाही, त्याच्यामुळे आपल्याला ते पास करायला डिफिकल्ट होणार तिथून. सो त्यामुळे आपल्याला डिस्फेजिया होणार. इसोफेगसमध्ये काय काय असू शकतं. पहिलं सांगितलं की इसोफेगसचं जे ल्युमेन आहे ते ऑब्स्ट्रक्टेड असू शकतं ड्यू टू ॲट्रेशिया किंवा ट्यूमरमुळे किंवा एखाद्या फॉरेन बॉडी अडकल्यामुळे किंवा स्ट्रिक्चरमुळे त्याच्यामुळे ऑब्स्ट्रक्शन होणार ज्यामुळे फूड खाली जाऊ शकणार नाही. सो पहिलं रिझन काय सांगितलं आपण, जर ल्युमेन ऑब्स्ट्रक्ट झाला कशामुळे होऊ शकतो, फॉरेन बॉडी अडकली किंवा स्ट्रिक्चर झाला तिथे किंवा ट्यूमर फॉर्म झाला किंवा ॲट्रेशिया झाला, या सगळ्यामुळे ल्युमेन ऑब्स्ट्रक्ट होणार ज्यामुळे फूड खाली पास होऊ शकणार नाही. मग नेक्स्ट सांगितलं जर इसोफेगायटिस झालं म्हणजेच इसोफेगसचं इन्फ्लेमेशन झालं तर ते इन्फ्लेमेशन झाल्यामुळे फूड तिथून पास होऊ शकणार नाही. सो सेकंड सांगितलं इसोफेगायटिस. मग नेक्स्ट सांगितलं आहे की आता हे तर इसोफेगसच्या ल्युमेनच्या आत झालं, पण त्या वॉलच्या बाहेर काही लिजन्स झाले तर त्याच्यामुळे प्रेशर आपल्या होणार इसोफेगसवर, इसोफेगस चेंबला जाणार आणि मग ते फूड खाली पास होऊ शकणार नाही. आता इसोफेगस कशामुळे चेंबू शकतो, जर मीडियास्टेनल लिजन्स झाले लाईक म्हणजे कार्डियक एनलार्जमेंट झालं, लिम्फ नोड्स एनलार्ज झाले, थायरॉईड लिजन्स झाले किंवा हायटस हर्निया, मग अजून हायपोफॅरेंजियल डायव्हर्टिक्युलम, ह्या सगळ्यामुळे काय होतं आहे त्या वॉलच्या बाहेर लिजन्स होत आहेत आणि त्याच्यामुळे प्रेशर पडतं इसोफेगसवर, त्यामुळे इसोफेगसमधून फूड खाली पास होऊ शकत नाही आहे. सो कॉजेसमध्ये आपण 2 बघितलं, प्री इसोफेजियल आणि इसोफेजियल. प्री इसोफेजियल म्हणजे ओरल फेजमध्ये आणि फॅरेंजियल फेजमध्ये काही प्रॉब्लेम्स झाले तर आपल्याला डिस्फेजिया होईल. इसोफेजियल म्हणजे इसोफेगसमध्ये काही प्रॉब्लेम झाले तर आपल्याला डिस्फेजिया होईल. आता नेक्स्ट येतं इन्व्हेस्टिगेशनमध्ये आपण प्रॉपर हिस्ट्री घ्यायची, तुम्ही काय खाल्लं, काय लिक्विडमुळे होतं, तुम्हाला सॉलिडमुळे त्रास होतो आहे सॉलोईंगसाठी. नेक्स्ट सांगितलं आहे प्रॉपरली एक्झामिन करायचं सगळं, ओरल कॅव्हिटी, ओरोफॅरिंग्स, लॅरिंगोफॅरिंग्स, नेक, चेस्ट सगळं प्रॉपरली एक्झामिन करायचं. काही लोकल लिजन्स आहेत का काही चेक करायचं, कशा लिजन्समुळे काही प्रेशर पडते काय चेक करून घ्यायचं. त्यानंतर चेस्ट एक्सरे घ्यायचा, बेरियम सॉलो करायचं ज्यामुळे आपल्याला कळेल की ऑब्स्ट्रक्शन झालं आहे का कुठे. मग इसोफेगोस्कोपी करायचं, इसोफेगोस्कोपीने आपण आतलं सगळं इसोफेगस व्हिज्युलाइज करू शकतो. ऑल्सो इट विल हेल्प इन बायोप्सी. सो हे झालं इन्व्हेस्टिगेशन्स. नेक्स्ट आहे तर ट्रीटमेंटमध्ये सांगितलं जे काही कॉज आहे ज्यामुळे डिस्फेजिया होतं आहे, डिफिकल्टी इन स्वॉलोइंग ज्या काही कॉजेसमुळे होतं आहे त्या कॉजला ट्रीट करा. आता मग असे आपण बरेच कॉजेस बघितले, ऑब्स्ट्रक्शन वगैरे, इन्फ्लेमेशन वगैरे, सो त्या कॉजेसला ट्रीट करा हे सांगितले ट्रीटमेंटमध्ये.